सर्व गोष्टी या दुकानामध्ये मिळतात. ज्या बांगडे आहेत, एवढं मोठं भोपळं बघा. आणि ही मुशी कापल्याने आहेत आमच्या ताईने. नाही खरी गोष्ट उपलब्ध होतात आणि मिळतात. ही बांगडी हे चवी असते. एवढीशी गर्दी. हा पैसे दिले एक द्या पैसे. मायबाप रसिक प्रेक्षक व जय शिवराय. मी सुधीर कोमुर्लेकर आरमारी मराठा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत. मित्र हो, आज मी आलो आहे मालवण तालुक्यातल्या विरण या बाजारपेठेमध्ये. आज बुधवारी या विरण बाजारपेठेमधला मोठा बाजार भरतो. आता सकाळी 7 वाजल्यापासून या बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि हा बाजार दुपारी 1-2 पर्यंत चालू असतो. मुख्य रस्त्यावरती म्हणजे जो कणकवली मालवण हा जो रस्ता आहे, म्हणजे बागायत, त्याच्यानंतर आंगणेवाडी वगैरे या रस्त्याला लागतात. या रस्त्यालाच हा विरण बाजार भरतो. आणि तो विरण बाजार आज कोणकोणते कष्टकरी, कोणकोणते व्यापारी या बाजारामध्ये आले आहेत ते आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून तुमचा आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर जाऊया आजच्या विरणच्या बाजाराला. मित्रांनो, आता आपण ह्या विरणच्या बाजाराला विशेष भेट का देतोय तर आमच्या मुंबई पोर्टर्समध्ये छत्रपती अवॉर्ड विनर होते संजय माधव म्हणून सर होते. त्या सरांचं हे गाव आहे. तर ते गाव मला कधीपासून बघायचं होतं आणि त्या अनुषंगाने बाजाराचं औचित्य साधून मी आज या विरणच्या बाजारामध्ये आलेलो आहे. आणि या विरणच्या बाजारात आज आपल्याला काय काय बघू मिळतं तर आपण बघणारच आहोत. बरीचशी गर्दी आता होत आली आहे. तर मुंबईकरी चाकरमानी सगळे इलेले असतालेत या आजच्या बाजारात. तर आपण बघूया बाजारात काय काय आपल्याला बघू मिळतं. आता कणकवलीवरून जो मालवणात रस्ता गेला त्या रस्त्याने आपण बाजारपेठेत सुरुवात करतो. सुरुवाती कशी सुंदर सुंदर दुकानात बघा. A to Z गोष्टी या दुकानामध्ये मिळतात. ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत म्हणजे घरासाठी जे उपयोगाच्या गोष्टी आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी या दुकानांमध्ये छानपैकी मांडणी आणि रचना केलेली. हा आपल्या बैलजोड्यांची वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर अशी सुंदर दुकानं रस्त्याच्या दुतर्फत. आणि आता आपण आमचं चैत्राली एक हॉटेल आहे या विरणच्या बाजारपेठेमध्ये. सुंदर असा हॉटेल आहे. भजी किंवा बटाटे वगैरे चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या पद्धतीने तेलात बनवलेले मिळतात. नमस्कार. काय काय बटाटे वडे भजी आणि काय काय तुमच्याकडे? भजी आहे, कांदा भजी आहे, वडापाव, मिसळपाव, आंबोळी, गावठी चटणी, असं सगळं न्याहारीच्या गोष्टी. तशात दुपारचं जेवण पण असतं का तुमचं? हो, दुपारचं जेवण व्हेज नॉनव्हेज. असं हे सुंदर हॉटेल आहे चैत्राली हॉटेल म्हणून या विरण बाजारपेठेमध्ये. नक्की भेट द्या. इथे छान तुम्हाला जेवण चांगलं आहे. आमच्या या चैत्राली हॉटेलमधली गरमागरम भजी कशी तळली जाते तुम्हाला दाखवतो. अगदी कांदा भजी आहे ही टेस्टी, एकदम चविष्ट अशी आणि चवदार अशी कांदा भजी. बहिणी आमच्या सुगरण आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आणि सगळ्या गोष्टी ज्या बनवतात त्या चविष्ट आणि चवदार असतात. लाल झाली बघा भजी, अगदी सुंदर. भजीच्या सुगंधाने भूक चालवली बरं का. धन्यवाद बहिणी. पद्धतीचं आणि नीटनेटकं असं सुंदर हॉटेल हे विरण बाजारपेठेमध्ये आहे बघा. मी तुम्हाला मुळातच दाखवतो. या हॉटेलमध्ये या तुम्ही. स्वच्छ आणि निर्मळ असं. आई नमस्कार. आई बसले आहेत गल्ल्यावरती. पण हॉटेल आता सुरुवात होईल लोकांची यायला. असे सुंदर आणि स्वच्छ हॉटेल. नक्की इथे नाश्ता करा. त्याचप्रमाणे जेवण दुपारचं व्हेज नॉनव्हेज चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि हॉटेलच्या समोरच आपल्याला आता बघू मिळतं आमचं भाजीपालो नाही लाल माठा, त्याचप्रमाणे गवार चवळी वगैरे. ही चवळी पण आहे ना. आणि केळी आहेत. ही ह्याची आहेत ना, भाजीची आहेत. भाजीची केळी आहेत. चवळीचं पालो आहे हिरवगार. खायची तुम्ही? रामगडची. रामगडला पाण्याचा साठा चांगला असल्यामुळे भाजी अगदी ताजी असते ना. आणि आमचे रामगडवासी कणकवलीच्या बाजारात वगैरे सगळे आमचं भेटले होते. अच्छा. म्हणजे रामगडची भाजी तशी चवी चांगली असतात. हे बघा. आणि मोठे भोपळे आहेत. केवढे मोठे आहेत बघा. कसे काका भोपळे? भोपळे कसे आहेत? काय लहान मोठं किंमत असेल ते. अच्छा. मोठ्याची सगळ्यात मोठ्याची किंमत काय ह्याची? हां, 250 रुपये. केवढं मोठं भोपळं बघा. आणि काय जबरदस्त सगळ्या गोष्टी आहेत भोपळ्याचे. हे बी बियाणे आहेत ना. हे बी बियाण्याची पाकिट आहेत. कशी आहेत ती? सरासरी 10 रुपयांनी बी बियाण्याची पाकिट आपण प्रत्येक बाजारात मिळतो. आता लागवड करूची असत तर हे बी बियाणं हिसून नेऊन लागवड केलं असतं तर तुमका म्हणजे सप्टेंबर म्हणजे श्रावणाच्या पुढे चांगलं भाजीपालो मिळतं एवढं नक्की.
तर अशी हे सुंदर बाजारपेठा रस्त्याच्या दुतर्फा असली तरी अजूनही ट्रॅफिकचा जसं प्रश्न दिसत नाही. म्हणजे आजूबाजू दुकान हे बघा, काही पण आपला भेंडी हिरवीगार, गवार, भेंडी, त्याच्यानंतर वाली हे सगळे हिरवगार पालोआ, हे सुद्धा जवळपास आमच्या ह्या आजूबाजूच्या पंचकृषीतलेच भाजीपालोआ. कशा अवशी आहे गवारचे वाटे 20 रुपये आणि भेंडीचे वाटे पण 20 रुपये. दोडकी 20ला जोडी. म्हणजे साधारण जर तुम्ही हे बाजारात येईलास तर 20 रुपयान साधारण भाजीपालो तुमका एका टायमाची भाजी करू 20 रुपयाची नक्कीच भाजी मिळताली. असं सुंदर बाजार आहे. आणि लाल माठ तर हे अगदी फ्रेश बघूक मिळता. आपणाक सुद्धा बरेचसे भाजीपालो घेऊचो आपण. आधी तुर्तास आपण व्हिडिओ करून घेऊया. कशी जुडी दादा लाल माठची जुडी कशी ती 15 रुपये. मला 2 जुड्या ठेवाल, मी येऊन घेतो. मग बघूया आणखी काय काय बाजारामध्ये हातात. पपई छानपैकी पपई आणि कडधान्य, कंदमुळं आहेत, कणगी आहेत कणगी. आणि हे पपई आहेत. शेवग्याचं पालो. कसं शेवग्याचं पालो कशी जुडी 10 रुपयाक जुडी. हे पालो हे औषधी ॲक्च्युली पालो. याची भाजी खाल्यानंतर पोटातले जर विकार असतील तर ते दूर होतातच. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सुद्धा अगदी छान आहे तो. कलिंगडा पण होत. कलिंगड आज साधारण कशी बाबा कलिंगड अगदी स्वस्त आहेत बघा. छोटीशी कलिंगड आपण 20-30 कैची आहेत बाबा ही कलिंगडा. मसुऱ्याची केलं. मसुऱ्याची कलिंगडा खूप फेमस आहेत. बऱ्याचशा बाजारात कोंड्यापासूनच्या बाजारात बघूक मिळतात मसुऱ्याची कलिंगड. नारळ कशी आहेत औशी 28-25 मोठे नारळ 28 रुपयानं 25 रुपयानं. एका काय म्हणतो तोंडली नाही कसं वाटतं 20 रुपये तोंडली. मस्तपैकी भाजी होती तोंडल्याची. आणि ही आमच्या गावठी तोंडली आहेत. ग्रामीण भागातली तोंडली आहे. गावठी तोंडली. बघा हे आमचे कुळीद तांदूळ असत. उकडे तांदूळ, सुरे तांदूळ, वाल्याचे तांदूळ, भेळ्याचे तांदूळ, सगळ्या प्रकारचे घरगुती उत्पादन माल मिळतो. आणि ही पानं आपली विड्याची पानं 80 रुपये शेकडा, 80 आणि 60 रुपये शेकडा. पाठवा. हो पाठव ना. हे आमचे कष्टकरी आहेत. त्यांच्याकडे एक एक गोष्ट आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे वाली आणि लाल माठ सध्या भरपूर. आणि ही केळीची ही भाजीची केळी आहेत. अशा गोष्टी आपल्या बाजारात बघूक मिळतात. कडधान्य हिला बराचसा विरणच्या बाजारामध्ये. नारळ पण भरपूर आहेत. सध्या नारळ आपण सगळ्या बाजारात भरपूर बघितले. कारण काय आला मध्ये वादळ झाला, तुफान इला होता, त्यामुळे बरेचसे नारळ पडले लोकांचे. त्यामुळे ते आता बाजारात विकू केले. आणि काय होता की मे महिन्याच्या अगोदर नारळ बरेचसे बाजारात येतात. कारण मे महिन्याच्या अगोदर जरा स्वस्त मिळतात बाजारात नारळ. आणि एकदा पाऊस पडलो की नारळ महाग होतात. कारण माडावर चढणार कोण नसतात. त्यामुळे नारळ मिळत नाही. त्यामुळे त्याची किंमत वाढतात. असं त्याचं कारण आहे. इथे सुद्धा आपला केळी हत, नारळ हत, लाल माठ हा, वांगी हत, हिरवीगार वांगी दिसते. कसं वांग्याचं वाटो 20 रुपये होते. बघ्याच्या शेंगा सुद्धा 20 रुपयातच जुडी असतात नॉर्मली. आपण आणखी काय काय मिळतं तर बघूया. केळी हत, नारळ हत. थोडा ट्रॅफिक जाम. रस्त्यावरती बाजार असल्यामुळे थोडा ट्रॅफिक जाम होताच. वर्धम आणि कंपनी यांचं हे मोठं किराणा मालाचं दुकान आहे. खूप मोठं दुकान आहे. छानपैकी अशी रचना आहे दुकानाची. आणि हे खूप फेमस आहे इथे. या विरण बाजारात सर्वात मोठं असं दुकान वाटतंय दिसतंय. तर आपण या बाजूला जाऊया. काय काय रेशन दुकान आहे. ते भाजीपाल्याचे सगळे दुकान आहेत त्या बाजूला. बऱ्याचशा बाजारांमध्ये आपल्याला जीवनावश्यक वस्तू जे असतात तेच बघून मिळतात. कारण बाजारामध्ये बरेचसे लोक आठवड्याचं बाजार एकदम घराकडे घेऊन जातात. त्यामुळे हे जीवनावश्यक वस्तू या बाजारांमध्ये उपलब्ध होतात. या ठिकाणी सुकं जवलं, सुक्या शेंगटे, सगळ्या पद्धतीचे सुके मासे आपल्याला बघून मिळतात. पुढे बघूया आणखी काही. ट्रॅफिक जरा जाम झालं आहे. कारण हमरस्त्यावर असलेला बाजार असल्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम होतंच. होय
बरेचसे चाकरमणी तसेच ग्रामस्थ आता या बाजारात दिलेले आहेत. कारण हो पंचक्रोशी जो बाजार आहे बागायतला सुद्धा बाजार असतात, परंतु या विरांच्या बाजारात बऱ्यापैकी गर्दी असतात. बरेचसे लोक पंचक्रोशीच्या आजूबाजूच्या गावात या बाजारात येऊन आपल्या आठवड्याचा बाजार राहत घेऊन जातात. ही तशी बाजारपेठ दिवसभर चालू असतात, परंतु ह्या बाजाराच्या दिवसात प्रामुख्याने सगळे ग्रामस्थ लोक येतात या बाजारपेठेमध्ये. इथे सगळ्या प्रकारची भाजी आपणाक बघू मिळतात. ते सुद्धा भाजीपाल्याचे वाटे आहेत. 20-20 रुपयाचे वाटे आपणाक भरपूर ठिकाणी बघू मिळतात. भाजीपालोच दिसतात आणि बरेचसे लोक आता एस टीची वाट पण बघतात. ज्यांच्यानी बाजार घेऊन झालेलो ते एस टीनं आता पुन्हा आपल्या गावात निघान जातले. आता एस टीची वेळ पण झालेली आहे आणि ह्या रस्त्यात सातत्याने एस टी येत जात असतात. कपड्यांची वगैरे दुकानं आहेत. सगळ्या बेकरीच्या वस्तू आहेत. कांदे बटाटे कांदे 100 रुपयाला 3 किलो ना, आणि बटाटे 40 रुपये किलो. आणि पोत्याची किंमत काय आहे? गोणी 30 रुपयाने बसणार. 50 किलो 52 किलो 1500 रुपये. 1500 रुपये किंमत होईल पूर्ण गोणीची. जर तुम्हाला हवे असेल तर या विरांच्या बाजारात या दादांकडे येऊन घ्या. होलसेल रेटमध्येच हे सगळ्या गोष्टी मिळतात कांदे. आणि आपण मालवणच्या वगैरे बाजारात 40 रुपये किलो बघितले होते, पण आज इथे 30 रुपयाने आपल्याला बघूक मिळतं. ते बघा गाडी कशी थांबली, लोक कशी येणार. गाडी थांबली भर बाजारपेठेत आणि लोकांच्या वस्तूंवरती लोकांनी सामान ठेवल्याने. आता ही गाडी पार्क करणाऱ्याक दोष द्यायचो की लोकांका म्हणजे जे विक्रेते त्यांना दोष द्यायचो? त्यांची चूक आहे की ह्या ड्रायव्हरची चूक आहे की त्यांनी गाडी अशा ठिकाणी उभी केल्या ना आणि लोकांची चढण्याची गर्दी बघा. आता काय बोलायचं आहे का? हे बघा लोक कसे चढणार याच्यात लाईन लावून बिचारे चढतं आणि त्याच्यात ह्या बिचारीच्या सामानावर सगळ्या भाजीपाल्यावरती सगळे गोणी ठेवल्याने हे बघा असं सुद्धा प्रकार होतं. एसटीवाल्याने गाडी समोर ठेवल्यामुळे प्रॉब्लेम झाले. त्याच्या पुढे जाऊया आपण. ह्या रस्त्यात आपल्याला भाजीपाला बहुत मिळतात. लसूण घ्या. काय काय नमस्कार नमस्कार. हिरवा मसाला आणि काय काय लसूण लसूण घ्यावी. हसून कशी आहे लसूण आज? लसूण फक्त 50 रुपये पाव किलो बाबा. 50 रुपये पाव किलो. आणि मसाला कसा आहे? वो मसाला हिरवा मसाला भाजका मसाला कसा आहे तो किलो? वो 300 रुपये 1 किलो. 300 रुपये 400 रुपये 1 किलो. हिरवा मसाला 300 रुपये 1 किलो आणि भाजका मसाला 400 रुपये 1 किलो. त्याच्या बाजूकच बरोबर ह्याची मटन सेंटर आहे. असं ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा आपण जाऊया. ही एस टी चुकीची उभी राहिली आहे रस्त्यावरती. भर रस्त्यात उभी राहिली आहे, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झालो. चल त्याचा पण नाविलाज होता, कारण तशी गाडी उभी करायला जागाच नव्हती प्रॉपर. सगळा रस्ता दाखला आहे लोकांनी. ॲक्च्युली बस उभे राहण्यासाठी म्हणजे जिथे एस टी स्टँड आहे तिकडे वास्तविक म्हणजे जिथे एस टी थांबा आहे तिथे गाड्या दुसरं काही लागलं नाही पाहिजे. तिथे प्रॉपर गाडी थांबण्यासाठी जागा करू होईल. सगळ्या भाजीची दुकानं वगैरे आहेत या विरांच्या बाजारामध्ये. हे सगळे 20-20 रुपयांना वाटतं. हा विरान बाजारात होय. आज जरा बाजारात जाऊया विरांच्या. बरेच दिवस जेवचा होता. बरे ना बाकी? पुढे जातो आता. हे भाजीपालो सगळं टोमॅटो वगैरे. दादा टोमॅटो कसे किलो आहे? टोमॅटो कसे किलो आहे? 20ला अर्धा टोमॅटो. आज टोमॅटोचा 20चा अर्धा म्हणजे नेहमी कमी जास्त भाव होत असता. हे सगळे भाजीचे जुडिये वगैरे आहेत. आणि हे कांदे बटाटेवाले आपल्या ताई. चला आज मुद्दाम त्यांची भेट घेऊया. नमस्कार. खूप दिवसांनी भेट झाली. बरे असणार? हो मुंबईला सर्व्हिसला नोकरीला. तिथून आवड आहे ही आवड करायची. चला साहेब कुठे गेले? नाश्ता. तर आता ही माणसं जी आपली आहेत ती आपल्या परिचयाची आहेत, कारण ही लोक आपल्याला कुठे ना कुठे बाजारामध्ये भेटत असतात आणि बरं वाटतं या लोकांना भेटून सुद्धा.
भलायची वाडी उलटच घेऊचं. आता ह्या आपल्या गृहोपयोगी प्लास्टिकच्या वस्तू किंवा भांडी घासण्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे सगळ्या बाजारामध्ये उपलब्ध होतात. या दादांकडे सुद्धा त्या आहेत. आता काय काय त्यांच्याकडे बघूया. साधारण सगळ्याच गोष्टी आहेत. बी बियाणं पण ठेवलं आहे त्यांनी. बी बियाणं पण आहे त्यांच्याकडे आणि चांगल्या प्रतीचं. कसं आहे त्या पुढ्या बी बियाण्याच्या 10 रुपयाला. आणि या सगळ्या गोष्टी प्लास्टिकचा साधारण दर काय त्यांचा. हां म्हणजे साधारण वस्तूप्रमाणे त्याचे दर आहेत. गृहोपयोगी वस्तू आहेत. आता आपण जातो अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला भरपूर गर्दी दिसतात. कारण गर्दी काय असतं, आज बुधवार आणि आज खाऊचो मासे खाऊचो दिवस असतो. मासे उपलब्ध ते आपण कोणते खायचे मासे ते बघूया. या आजींकडे बांगड्यापासून चांगले चांगले मासे ढोमी आहेत, गुंजले आहेत, गुंजले, कोकरे, चिंगळे, बांगडे, पेडीबे आणि हे करली. करली कशी आहेत औशी? 100 रुपयाने 100 रुपयाने एक करली आहे. बांगड्याचं वाटो 200 ना. गुंजले कसे आहेत? 200 रुपये. अगदी बघा आज हे आजचा बुधवार आहे, खाऊचो दिवस आहे, त्यामुळे मासे या बाजारात आपल्याला उपलब्ध झाले. ढोमी बघा मोठे ढोमी आहेत. कशी ढोमी आहेत ती? 200 रुपये वाटतं. 200 रुपयात ढोमी आहेत. आणि हे बघा आपले बांधोशे ना, बांधोशे काळुंद्री मासो समुद्रातल्या खडकात उपलब्ध होता आणि मिळतात. आणि हो मासो एकदम टेस्टी आहे. याचा लाल कालवण जर केला आणि सार केला तर भारी वाटतं खाऊ. एकदम जबरदस्त मासो होतो आमच्या समुद्रामधले. हय, पडियारी, लेपो, त्याच्यानंतर कोकरे आणि सौंदाळे आहेत, त्याच्यानंतर बांगडे आहेत. ना ती पुढच्या बांगड्या ना, बंगी ना ती टोकी बांगडे. टोकी बांगडे कसं वाटतं टोकी बांगड्याचं? 200 रुपये टोकी बांगडी आहे. एक चवी असते एकदम टेस्टी ना, एकदम भारी टेस्ट असतं. सौंदर्याचं वाटतं कसं? 200 रुपये सौंदर्य. छान मासे, फ्रेश मासे आहेत एकदम. पेडवी आहेत, चिंगळे आहेत आणि बरेचसे मासे आहेत ताईंकडे. त्याला धन्यवाद ताई. त्याच्या पुढे जाऊन आणखी खायचे खायचे मासे आहेत ते बघूया. माशांका थोडीशी गर्दी हा नाही असं नाही, बऱ्यापैकी होय. बारकी पापलेट आहेत नाही आणि ही मुशी कापल्याने आहेत आमच्या ताईने. काय म्हणतात बोला मालवणा, काय म्हणतात? नाही खरी गोष्ट. मी असते ना बाजारात. तिसऱ्याचं वाटत कसं आहे? 100 रुपये पैसे दिले, पैसे यांच्याकडे दिले. बरेचसे मासे आहेत, गर्दी भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला सगळेच मासे दाखवून मिळणार नाहीत. वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला काही बघून मिळतात. काय म्हणतात, मुंबईत बर्फातले मासे खातो पण हे ताजे मिळतात तर मी जरा घेऊन कसारतो. हा ते नको, हे ताजे मासे आपल्याला असे मुंबईत गावनच नाही ना. मुंबईत काय मध्ये उभासलेले पण खातो आपण, हे ताजे मासे होय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत इथे विकत घेतल्या जातात. आता साधारण इथे सगळं हे विकत घेतलेलं आहे. काजूच्या बिया बघा, ह्या काजूच्या बिया विकत घेऊन मग याच्यापासून काजू गर काढले जातात मशीनमधून. आज साधारण दर काय तो विचारूया आपण. अशा पद्धतीने वजन केलं जातं बियांचं. काट्यावरती ना बरोबर कळतं की किती किलो आहे. कसं आज दर काय आहे काजूचे? विकत घेऊचं दर काय आहे काजूचं? 115. हां 115 साधारण 115. बरं, आज ह्या काजू विकत घेण्याचा दर 115. असे काजूगर ह्या आपल्या हे काजूची झाडं भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे काजूगर मात्र भरपूर विकलं जातं. बऱ्याचशा बाजारामध्ये काजूगर अजूनही विकत घेतलं जातं. आणि खरं सांगूचं म्हणजे आता काजूचं सीझन तसं संपत दिलं तर बऱ्याचशा बाजारात ढीक घातलेले असतात काजूंचे. पुन्हा एकदम एक टेस्टी इलेली आहे. अजूनही आपल्याला मासे बघूक मिळताले, बरेचसे मासे आहेत. आता ही आमची काही आपल्या बऱ्याचशा बाजारामध्ये आपल्याला भेटतात. सुकी धोडिया, बारकी आहेत, मोठी आहेत, जवलो असा.
तिसरे आणि एका बाजूक मुळे आहेत. लाळीये मुळे सुद्धा म्हणतात ते का आणि मुळे सुद्धा म्हणतात, शिंपले पण म्हणतात. आणि हे तिसरे शिंपल्याचा दुसरा प्रकार. कसे वाटे हे 100 ना 100 रुपयानं वाटे आहेत. पेडवे आहेत. हे आमच्या रापणीचे मासे असे असतात. रापणी लावलेल्या माशाक वाळू असतात ते समजायचे रापणीचे मासे, कारण ते रापणीत वाळू गेलेले असतात माशात, तसेच ते घेऊन येते. पेडवे वडून काढतात. हे पेडवे कसे ते 100 रुपये पेडव्याचं वाटो. भरपूर सगळे पेडवे आहेत, मोठे आहेत. एवढा वाटा लावला मोठा, अवघ्या 100 रुपयाचा नोटा. अशा पद्धतीने मासे आता आपण बघतो. हे थोडे बारीक मासे आहेत. बारीक बंगी आहे ना ही, बारीक बांगडे ना. कसं वाटतो 100 रुपयानं बारीक बांगडे. आणि मुळ्याचं हो 100 रुपयानं वाटतो मुळे हो. त्याच्या बाजू कोंबडी पण आहेत, कोंबडे आहेत मोठे गावठी. अशा बऱ्याचशा गोष्टी मासे दिसे आपल्या बाजूला भूक मिळतातच. आता हे चेरी आहेत, चेरी मासो आहेत. आपण त्याशी काल मालवणच्या बाजारात सुद्धा बघितलं ते चेरी. मोठे चेरी आहेत, हे पडियारी आहेत, हे प्रॉन्स आहेत, हे पेडवे आहेत. साधारण 100-200 अशा किमतीचेच वाटे आहेत. 100-200 असेच ना. गोडाय मासे काय सुळे पण होते. आणि ते काय ते काय टोळ. हे 2 सुळे मासे आहेत आणि टोळ मासे आहेत. असे हे बांगडे आहेत. छोट्या कापी आहे, कुपा मासे आहे. चेरी ना ते कसे असतात ते काय साधारण किंमत? ते चेर खाऊ कसे असतात? चेर छानच असते, टेस्टी असतात खाऊ. हो मी कधी काटे असतात. चेरीत काटे असतात. हा जरा पण रवली पण उतारता म्हटलं. होय ना. अरे म्हणजे मस्त. ताजी हे त्याला मला झाले आवडतात. अच्छा काय आता ठेवलाच फ्रीज मध्ये तर दुसऱ्या दिवशी काय नाही त्याला विरघळतात. त्यामुळे ती प्रॉपर त्याच दिवशी खाऊ. त्याच दिवशी ताबडतोब पकडून जर आणली ना तर त्याची आमटी केलात ना तर भरपूर मस्त होती, चांगली होती. एकदम म्हणजे करली टाईप. ती चेर मला गोड्या पाण्यात पण मिळतात आणि खाऱ्या पाण्यात पण. हा गोड्या पाण्यात मिळतात. अव्वल गोड्या पाण्यात मिळतात, समुद्रात कमी मिळतात गोड्या पाण्यात. अच्छा आमच्या जातात पागायला ना. हो अरे वा मस्त छान. अरे बाबा तू काय दशावतारी कलाकार खयच्या कंपनीचं? हा ओम भवानी खयची? आमच्या मालवण पट्ट्यामध्ये भरपूर दशावतारी कंपन्या आहेत, म्हणजे नाटकाचे दशावतारी नाटकाचे. आणि हे सगळे कलाकार रात्रीचे जरी कार्यक्रमात म्हणजे कलाकार म्हणून वावरत असले तरी दिवसाचा कष्ट करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ह्यांच्याबद्दल नेहमीच आपणाक आदर असा, कारण कलाकार कला पण जोपासतात आणि आपल्या कष्टानं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पण करतात. त्यामुळे ह्यांका म्हाका खूप कौतुक वाटतं, कारण आपल्या मालवणच्या मंदिरात आपल्याला गणेशदादा मिळतात. असे भरपूर सारे कलाकार हे दशावतारी या बाजाराच्या निमित्ताने भेटतात आणि त्यांना भेटल्यानंतर माका खूप बरं वाटतं. तुमचं नाव काय म्हणाला? राजेश परब. काय भूमिका करतात? लेडीजची. चंद्रकोर छान काढला. स्त्रीपात्र खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि स्त्रीपात्र करणारे कलाकार हे खरोखरच महान कलाकार असतात, कारण पुरुषाला स्त्रीपात्र करणं खूप कठीण असतं बाबा, पण ते निभावणं हे तुमची मोठी जबरदस्त कला. तुका भेटान माका भयान समाधान मिळालं. चल धन्यवाद. आपल्याला केरसुनी म्हणजे हिराची झाडू आमची मिळतात. आता या आमच्या ताई आहेत. ताई ही कशी विणणं कसं असतं या झाडूचा? ह्याची वेणी कशी घालतो केसांची आम्ही, तसंच एक गीर घ्यायचं आणि अशी अशी वेणी घालत जायचं. 3 पेड घ्यायचे, त्याच्यात एक नेकरड असतं, एक घालायचं आणि वेणी घालत जायचं. काय किंमत आहे साधारण या झाडूची? 150 रुपये. 150 रुपयात बघा सुंदर झाडू आहे. आपण बऱ्याचशा आमच्या मिडगावच्या बाजारात आपल्याला ही 200 रुपयात मिळतात, पण आमच्या विरणच्या बाजारात अवघ्या 150 रुपयात झाडू आहे. आणि आपल्याला ताईनी सांगितलं नाही त्याच्या मागे कशा पद्धतीने विणली जातात. बाजारात 200. हा खरोखरच 200 रुपये. 200 आम्ही पण द्यायचो, पण सीझन असलं ना आणि निबेल हे असलं ना, ही आता मी मुंबईत गेली होती त्यामुळे सुकले. अच्छा हीर सुकले. आता परवा झाले, नाही तर ओली होते. निबेल ओली ना काय 200 रुपये चांगली असते. तर ही झाडू विणणं सुद्धा एक कला, कारण त्याच्या मागे सुद्धा मेहनत खूप आहे. पण हे झाडू आपल्या घरात होई, प्रत्येकाच्या कोकणातल्या प्रत्येकाच्या घरात ही हिराची झाडू असतात. आता ह्या मे महिन्याचे दिवस म्हटल्यानंतर राखणदाराचे वगैरे राखण देऊचे दिवस,
त्यामुळे हे गावठी कोंबडे राखणदारात हो बघा. हो आता कोंबडो गावठी कोंबडो कसं होतं दादा? 600 रुपये. आता हे साधारण कोंबडे जे आहेत ते राखणदाराच्या देण्यासाठी वगैरे लोक घेऊन जातात ना. आणि हे लाल कोंबडे लागतात मग वाटत का ना राखण? हां चोच कापलेले असताना आणि आरूवाले होय आणि ओरडणारे होय ना काहीतरी असे हे आता कोंबडे आहेत आणि मस्त मजबूत कोंबडे आहेत म्हणजे. आणि फक्त 600 रुपयात असे आमच्या विरांच्या बाजारात बरेचशा गोष्टी तुमका थोड्या स्वस्तात मिळतात. त्यामुळे जर तुमका राखणदाराचे कोंबडे द्यायचे असले तर आमच्या विरांच्या बाजारात दादांकडे येऊन कोंबडे घेऊन जावा. तुमका चांगले मजबूत कोंबडे मिळतात. गेलेले आहेत त्यामुळे आता बाजार बऱ्यापैकी भरतात. चाकरमानी हळूहळू येतात बाजारात. ती चाकर माण्यांची हाती मासळी बाजाराच्या समोर आहे. तर बरंचसं आता आज बुधवार असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना मासे खाऊचे असलेले. अजून आणखी एक फेरफटको मारूया आपण बाजारामध्ये बघूया या विरांच्या बाजारात आणखी काय काय आपल्याला उपलब्ध आहे. भाजीपाला मका घेऊचो पालेभाजी घेऊची. आता कोणकोणती पालेभाजी मिळतात ती बघूया. लाल माठ सांगितली आणि मेथी सांगितली आणि त्याच्यानंतर भेंडी सांगितली. आणि ते काय काय मिळतं तर बघूया. विरांच्या बाजारात बघितलंय मगापासून भाजी. मी दादा एक कलिंगड द्या तुमच्या हिशोबाने. लाल मिळेल असं द्या मला कलिंगड. हे पिशवीत टाका मी पैसे येतो. किती किती द्यायचे तुम्हाला? 30 वाला एक चांगला द्या बघूया. आता 30 वाला देत आहेत चांगलं. मला चांगलं मिळेल असं द्या बाकी काय नाही. 30 वाला एक कलिंगड घेऊया. धन्यवाद दादा. मसुरातले आमचे दादा यांच्याकडून कलिंगड घेतलं. तर पुढे आणखी जाऊया. मग अशी एका ठिकाणी मी पालेभाजी बघितली होती ती संपली. मग लाल माठ बघितलं होतं चांगलं. लाल माठ बघितलं होतं. खोबरेल तेल निव्वळ एकदम. कसं बाबा तेलाची बाटली? 125 रुपये 1 लिटर. हा ही 1 लिटर 250. ही मोठी बाटली आहे ती 250. ही 125. त्याच्यापेक्षा छोटी आहे ती मला वाटतं 75 रुपये 50 रुपये सॉरी. आणि हे सगळं कडधान्य आहे त्यांच्या शेतीत पिकून आणलेलं. आपणाला आता पालेभाजी घेऊची आहे त्यामुळे आपण पालेभाजी खाई दिसतात थंय जाऊया. नक्की ना उशीर केलो आपण. हां नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? अगरबत्ती नारळ देवाला लागणारं सामान सगळं आहे ना संपत आलेलं होतं. मालवणी मसाले सावतांचे मालवणी मसाले पण. हां नमस्कार. काय म्हणताय? बरं आहेत ना? अच्छा प्रॉपर दिसत नाही आपणा. 4 जुडे आपण लाल माठ चांगला टाका. फ्रेश टाका. ओके चांगले लाल माठ आपण घेतले. आता त्यांना काय वाटलं माहिती आहे की मी ते उगाच पिशवीत टाकून घेतोय. घेऊचंही नाही असं काही. अरे पैसे पडले असू देऊ. 4 जुडे झाले ना की काय काय घेऊन मिळत होता बघूया. चल पहिला मला आणखी काय राहिला? लाल माठ राहिलो. लाल माठ घेतलो. आता मात्र गर्दी भूक लागली आहे. थोडीशी मळबड झाली आहे. पाऊस पडत असं वाटतं. बघूया भाजीपाला ठीक आहे मिळतं का बघूया. हा मेथी इथे आहे. नाही कशी मेथीची जुडी? 30 रुपये 2 जुड्या पुरतील. 30 रुपये जुडी आहे. द्या 2 जुड्या आपण ताईंकडून घेतल्या मेथीच्या. थांबा 90 रुपयात 3 जुडी आहे ताईंकडे. जास्त गर्दी माशांकडे जा. अजूनही कमी होत नाही. मालवणचे मासे काय ता होय काय सांगतास बोला. काय सांगणार आता माशांकाच गर्दी आहे. माशांचे बुधवार तू बाजार गर्दी आहे. लाल माठ घेतल्या. लाल माठ म्हणजे बघा कसा फ्रेश एकदम ताजा आणि एकदम फ्रेश. दादा कुठला आहे लाल माठ? हा
खयचो गाव आपलं? माळगावची भाजी आहे बघा, अगदी माळगावच्या नावाप्रमाणेच माळगावची भाजी आहे. भाजी चांगली, माळगावची भाजी चांगली, भाजी ताजी भाजी. आंबे कसे आहेत बाय? 350 रुपये. कसले आहेत ते? हापूस हापूसचे आंबे 350 आमच्या विरमच्या बाजारात. होय, भेंडी घ्या, भेंडी आहे 4-3 द्या. दादांकडे खूप छान भाजी असते, लाल माठ किंवा काकडी पण आहे, वाली पण आहे. सुंदर भाजी आपल्याकडे घेतो आपण. मस्तपैकी भेंडी बघायलाच बघा कशी हिरवी गार, आणि आता ती वजनी झाली. चला धन्यवाद दादा. आपण पुढे जाऊ. मायबाप रसिक हो, गेला बराच वेळ मी या विरांच्या बाजारामध्ये, बाजारपेठेमध्ये फिरतोय आणि खूप आनंद मिळाला. बरेच सारे कष्टकरी मिळाले, खूप सारे ओळखीचे व्यापारी मिळाले आणि छान असा हा बाजार आहे विरांचा. फिरण्यासाठी पण छान आहे, गर्दीचा बाजार आहे, थोडंसं ट्रॅफिक जाम होतं, परंतु बाजार सुंदर आहे. खूप साऱ्या गोष्टी या बाजारामध्ये बघायला मिळाल्या. जो व्हिडिओ माझा मात्र तुमका बघून नक्कीच आवडतो आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करता. अशा तुमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हीच हे बाजार शेअर करा, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले बाजार लांब लांबच्या लोकांका बघू दे, हे बाजार परदेशातल्या लोकांका बघू दे. असा करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.